In second part, we will see 5 kingdom divided by Whittaker. First is Monera. Activity: take a small drop of curd or buttermilk on a clean glass slide. Dilute it with a little water. Carefully keep a cover slip. Observe it under a high power of compound microscope. What did you see? जेव्हा तुम्ही एखाद्या काचेच्या पट्टीवर दही किंवा ताक याचा थेंब घेता आणि ते पाहताय तुम्ही सूक्ष्मदर्शकाखाली, तेव्हा तुम्हाला काय दिसतं? तर मूव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिलियाई बॅक्टेरिया. हे काय असतात? हा एक सूक्ष्म जीव दिसतो आपल्याला, त्याचं नाव आहे लॅक्टोबॅसिलियाई बॅक्टेरिया किंवा जीवाणू. All type of bacteria and blue-green algae are included in a kingdom Monera. मोनेरामध्ये काय येतात? तर सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया, जीवाणू आणि ब्ल्यू ग्रीन ॲलेगे म्हणजे नील हरित शैवाल, ही सगळी मोनेरामध्ये येतात. मग हे सगळे हे काय आहेत? ऑर्गॅनिझम्स आहेत मोनेरा, किंगडम ऑफ मोनेराचे हे सर्व काही. मग कॅरेक्टरिस्टिक काय आहेत त्यांचे? लक्षणं काय आहेत? ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर, एकपेशीय असतात ते. दुसरा आहे दे मे बी ऑटोट्रॉफिक और हेट्रोट्रॉफिक. पहिलं तर आहे एकपेशीय, दुसरं आहे ऑटोट्रॉफिक और हेट्रोट्रॉफिक. ते काही असू शकतात, ते स्वयंपोषीय असू शकतात किंवा परपोषीय असू शकतात. दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट अ डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गेनेल्स. हे काय आहेत? आदिकेंद्रिकी असून म्हणजे त्यांना काय आहे? पटलबद्ध केंद्रक आहेत आणि पेशी अंगके त्यांना नसतात. त्यांना काय काय नसतात? न्यूक्लियस नसतं आणि सेल ऑर्गेनल्स नसतं. दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल्स ऑर्गेनल्स. किंगडम 2 आहे प्रोटिस्टा. Activity: prepare a temporary amount of 1 drop of pond water on a glass slide. Observe it under low power and high power of microscope. You will find some motile microbes with irregular shape. These are amoeba. हे जे आपण एखाद्या पाण्याचा थेंब जेव्हा आपण काचपट्टीवर घेतो, जो डबक्यातला पाण्याचा थेंब, आणि त्याला त्याचं निरीक्षण करतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला जे सूक्ष्मजीव मिळतात ते अमिबा आहे. त्यांचा आकार हा अनियमित असतो, इरेग्युलर शेप असतात. त्यांची कॅरेक्टरिस्टिक आहेत: प्रोटिस्टा आर अ सिंगल सेल ऑर्गॅनिझम विथ अ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस इन्क्लोज्ड इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. ते काय आहेत? एकपेशीय आहे आणि त्यांच्यामध्ये पटलबद्ध केंद्रकं असतात. दुसरा आहे दे हॅव अ सोडियोपोडिया और हेअर लाईक अ सिलिया और व्हीप लाईक अ फ्लॅगिला फॉर लोकोमोशन. ते मुवमेंटसाठी काय त्यांच्याकडे असतात? छद्मपाद असतात. छद्मपाद म्हणजे जे दिसत नाही, ते पायासारखे वाटत नाहीत, पण ते त्याच गोष्टीने ते सरकतात, पुढे जातात आणि एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जात असतात. अशी रोमके व कशाबिका त्यांना उपयोगी होतात मुवमेंटसाठी. ऑटोट्रॉफ्स एक्झाम्पल युग्लिना, व्हॉल्वोवॉक्स कंटेन अ क्लोरोप्लास्ट. म्हणजे काय असतं? आता हे जे आपण म्हणतो ऑटोट्रॉफ्स म्हणजे काय? तर स्वयंपोषी, जे स्वतःचं पोषण करू शकतात अशा वनस्पती. मग हे जे आहेत युग्लिना, हे काय असतात की ह्या ज्या वनस्पती असतात त्यांच्यामध्ये हरितलवके असतात. त्या हरितलवकांच्या द्वारे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात. दुसरे आहेत हेट्रोट्रॉफिक, एक्झाम्पल अमिबा आणि पॅरामेशियम. मग हे जे आहेत ते काय आहेत? हेट्रोट्रॉफिक्स म्हणजे परपोषी आहेत, जे दुसऱ्यांवर अवलंबून असतात. म्हणजे त्यांना आणण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. किंगडम 3 फंगी. मग त्यांची ॲक्टिव्हिटी ही सांगितलेली आहे: टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन अ कंटेनर विथ अ लीड फॉर 2-3 days. After 2-3 days, a fine cotton thread like a tuft is found growing on the surface of the bread. Prepare a temporary amount of few thread from these clutches and observe it under the microscope.
त्याने काय सांगितलेलं आहे की पावाचा तुकडा काय करा, भाकरीचा तुकडा घेऊन एका डबीत ठेवून त्याला झाकण लावून 2-3 दिवसानंतर पाहिलं की आपल्याला त्याच्यावर काय दिसतात, काळे काळे असे कापसासारखे पांढरे तंतू दिसतात. ते तंतू जेव्हा तुम्ही काचपट्टीवर घ्याल आणि त्याचं निरीक्षण कराल तेव्हा तुम्हाला काय दिसून येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला जे दिसेल ते आहेत फंगी. तर तुम्हाला काय करायचं आहे, फंगी काय करायचं आहे, कसं मिळणार, तर त्याच्यामध्ये जे आपण काय म्हणू शकतो त्याला मराठीतनं कवके. तर हे किंगडम 3 मधले फंगी हे अशा प्रकारे दिसतात. ह्यांना आपण बुरशीही म्हणतो. पुढे इन्स्टिट्यूशनल वर्क. National Institute of Virology, Pune is involved in research of viruses. This institute has been founded in 1952 under the jurisdiction of Indian Council of. What are the characteristics of fungi? First, these are non-green, eukaryotics, heterotrophic organisms. ते परपोषी आहेत, परत ते दिसतात डोळ्यांनी. Two most of them are saprotroph. They feed upon decaying organic matter. म्हणजे काय, ते कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात, म्हणजे मृतोपजीवी आहेत त्या गोष्टींवर ते मेलेल्या गोष्टींवर, असं म्हणतात सडलेल्या गोष्टींवर ते जगतात. थर्ड, their cell wall is made up of tough and complex sugar called कायटिन. ह्या कायटिन नावाच्या त्यांना वॉल असते, त्यांना जी जटिल शर्करेपासून बनलेली असते, ती पेशीबद्ध भित्तिका असते कवकांची. मग हे लक्षात ठेवायचं, कायटिन. फोर्थ, सम फंगीज आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियस आर प्रेझेंट इन द सेटोप्लाझम. मग हे काही असतात ते तंतुरूपात पण असतात काही, जसं आपण भाकरीवरचे बुरशी बघतो ती तंतुरूपी असतात, त्यांच्यामध्ये अनेक केंद्रकं असतात. फिफ्थ एक्झाम्पल, भाकरीज, बेकर्स यीस्ट, ॲस्पेरगिल्स, फंगस ऑन कॉर्न, पेनिसिलियम, मशरूम. एक्झाम्पल, बेकर्स ईस्ट जे असतं, किन्व, आपण किन्व बुरशी म्हणतो त्याला, किंवा बेकर लोक जे पाव फुगवण्यासाठी त्याच्यामध्ये ईस्ट वापरतात, ती बुरशी. ॲस्पेरजिलस म्हणजे म्हणजे मक्याचं जे कणीस असतं त्याच्यावर येणारी बुरशी. म्हणजे ह्या लक्षात ठेवायच्या, जेव्हा आपल्याला प्रश्न केला जाईल की कॉर्नवर कोणतं फंगस येतं, तर ॲस्पेरजिलियस. आणि बेकर्सचं ईस्ट म्हणजे कोणतं असतं, ते किन्व बुरशी किंवा बेकर्स ईस्ट जे आहे ती कवक प्रकारामध्ये मोडते. पेनिसिलियम आणि मशरूम हे सुद्धा काय आहेत, कवक आहेत. पेनिसिलियम आणि मशरूम ज्याला आपण अळंबी म्हणतो किंवा भूछत्र म्हणतो, ते सुद्धा काय आहे, कवक किंवा फंगी या प्रकारामध्ये मोडतात. Though many system of classifications are introduced after the Whitakers, his 5 kingdom system is widely accepted. हे जे 5 किंगडम दिलेली आहे, पंचसृष्टी सिस्टम दिलेली आहे विटाकर यांनी, ती जास्त करून प्रमाण मानली जाते. एक्सप्लेन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ विटाकर क्लासिफिकेशन मेरिट्स आणि डिमेरिट्स एक्सप्लेन करा असं त्यांनी दिलेलं आहे. नंतर करू. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मायक्रोऑर्गॅनिझम आर लार्जेस्ट इन नंबर, हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असे भरपूर प्रमाणात आहेत. त्याचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे सूक्ष्मजीव आपल्या डोळ्यांनी दिसत, सूक्ष्मजीव जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, ते पाहायला काय हवं आपल्याला, सूक्ष्मदर्शिका हवी, मायक्रोस्कोप हवा, त्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतात. आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात, एक प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. हे जे असतात ते काय, आद्यकेंद्रिकीय आहेत आणि हे दृश्यकेंद्रिकीय आहेत. ह्याच्यामध्ये आहेत बॅक्टेरियाज आणि ह्याच्यामध्ये आहेत प्रोटिस्टा, फंगी, एलिम. म्हणजे प्रोटिस्टा, कवक आणि शैवाल.
विथ रेफरन्स टू साईज ऑफ मायक्रोब्स रिमेंबर 1 मीटर 10 6 मायक्रोमीटर आणि 1 मीटर इक्वल टू 10 9 नॅनोमीटर. हे लक्षात ठेवायचं, हे परीक्षेला येऊ शकतं. बॅक्टेरिया साईज 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. फर्स्ट, युनिसेल्युलर independent parasitic organism, sometimes many bacteria together form colonies. म्हणजे एक पेशीय स्वतंत्र जीव असते म्हणून जगते ते, आणि कधी कधी अनेक जीवाणू एकत्र येऊन आपल्या स्वतःच्या कॉलनीज ते स्थापन करतात किंवा बनवतात. सेकंड, बॅक्टेरियल सेल्स इज प्रोकॅरियोटिक्स विथ सेल्स वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गेनेल्स आर ॲब्सेंट. मग त्यांच्याकडे आदिकेंद्रिकी तर असतात हे जीवाणू, पण त्यांच्यामध्ये केंद्रक किंवा पटलयुक्त अंगके नसतात, पेशीभित्तिका असते. थर्ड, दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिशन. ते काय करतात, एकाच पेशीचे 2 भाग होऊन वाढत असतात. ते त्यांचं रिप्रोड्यूस कसं होतं, तर एक पेशी असेल तर त्याचे ते स्वतःला डिवाईड करतात आणि बायनरी फिशन म्हणजे स्वतःलाच भंग पावतात, स्वतःला खंडित करतात आणि एका पेशीचे 2 पेशी करतात. एकाचे 2 भाग करून ते रिप्रोड्यूस करत असतात. इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रोज vigorously and can double their number in 20 minutes. मग काही अशा परिस्थितीमध्ये जीवाणू असे प्रचंड वेगाने वाढतात ना की 20 मिनिटात ते दुप्पट होतात संख्येच्या. मग 100 असतील तर 200 होतात 20 मिनिटात, इतके पटापट वाढत जातात. ते कशा सम बॅक्टेरियाज दिलेले आहेत इथे आपल्याला, त्याची चित्र आहे, ते कशा प्रकारे आहेत. देर आर सम बॅक्टेरियाज, कोको बॅसिलियस, वॅब्रो आणि स्पॅलेरियम. म्हणजे काय, तर एक स्पॅरेलियम असतात, म्हणजे जसं सर्प कसा जातो तसा जीवाणू असतात वेडेवाकड्या पद्धतीने. हे आहे कॉमाट शेप, हे विचारलं जातं जास्त करून. हे कॉमाट शेप जीवाणू आहेत. वॅब्रिओ हा सर्पाकार असतात, काही दंडाकार असतात, हे जसं दंड असतो त्यासारखे असतात, किंवा दंड गोलाणू असतात. दंड म्हणजे जसं गोल आहे पण ते दंडयुक्त आहे, म्हणजे जसं आपण ओवल शेप म्हणू शकतो पण ते दंडयुक्त आहे असं. कोकोकस म्हणजे गोलाणू, म्हणजे गोल असतात बॅक्टेरियाज, गोल आकाराचे बॅक्टेरियाज. हे दंड गोलाणू आहेत. हे आहेत दंड आकाराचे बॅक्टेरियाज. हे आहेत कॉमा शेपचे, म्हणजे कॉमासारखे दिसतात, ते आहेत कॉमा शेपचे बॅक्टेरियाज. वॅब्रिओ. अशा प्रकारे आपण सेकंड आहे प्रोटोझोआ. प्रोटोझोआ म्हणजे आदिजीव. साईज आहे अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. ती लक्षात ठेवायची, साईज त्यांची किती आहे ती प्रश्नामध्ये येऊ शकते. हे आहे फर्स्ट, त्यांचं काय आहे, प्रोटोझोआन्स आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. सी वॉटर म्हणजे समुद्र किंवा समुद्रातलं पाणी, गोडे पाणी, माती, इतर ठिकाणी हे आदिजीव आढळतात. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅथोजेन. म्हणजे काय, ते इतर सजीवांच्या शरीरातही राहतात आणि एखादा रोग होण्यामध्ये त्यांचा वाटा असतो किंवा ते कारण असतात. सेकंड आहे, धीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ अ युकॅरियोटिक सेल. मग हे दुष्यकेंद्रिक पेशीय आढळणारे एकपेशीय सजीव आहेत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. थर्ड आहे, देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर्स, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन्स अमॉंग प्रोटोझन्स. प्रोटोझियन्समध्ये काय असतं, त्यांची पेशींची रचना आहे, हालचाल म्हणजे लोकोमोशन्स, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन्स म्हणजे काय, हालचाल करण्याचे त्यांचे अवयव आहेत, किंवा त्यांचं सेल स्ट्रक्चर आहे, त्यांची पेशी रचना, किंवा मोड ऑफ न्यूट्रिशन्स, ते काय खातात, कशा पद्धतीची ते स्वतःला पोषण देतात, हे काय प्रत्येक प्रोटोझियन्सचं वेगवेगळं असतं.
म्हणजे त्यांची पद्धती वेगवेगळ्या असतात. 4. These organisms reproduce by simple cell division. हे ऑर्गॅनिझम्स काय करतात, स्वतःलाच खंडित करतात, स्वतःचेच 2 भाग करतात आणि ते रिप्रोड्यूस होतात, म्हणजे त्यांचं प्रजनन अशा पद्धतीने करतात. एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम, फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर म्हणजे डर्टी वॉटर जे असतं, गढूळ पाणी जे असतं त्याच्यामध्ये जगणारे जीव. एंटामिबा हिस्टोलिटिका म्हणजे जे कॉज निर्माण करतात कशासाठी, ॲमोबायोसिस म्हणजे अमांश. आणि प्लास्मोडियम्स वायवाक्स हे कशासाठी असतात, मलेरियासाठी, म्हणजे हिव ताप येण्यासाठी कारणीभूत असतात ते प्लाझ्मोडियम्स वायवाक्स असतात. युग्लिना हे काय आहे, ऑटोट्रॉफिक आहे. युग्लिना हे काय आहे, ऑटोट्रॉफिक आहे कारण ते स्वयंपोषी आहे. हे पण आधी जीवच आहे, प्रोटोझाच आहे, पण स्वयंपोषी आहे, स्वतःच अन्न प्रक्रिया त्यांची स्वतःचीच असते, म्हणजे स्वयं. तिसरं आहे फंगी. साईज अप्रॉक्सिमेटली 10 micrometers to 100 micrometers. First, these are found on a decaying organic matter and dead bodies of plants and animals. ते कुठे आपल्याला मिळतात, तर जे कुजणारे पदार्थ आहेत किंवा वनस्पती व प्राण्यांची शरीरे जे मृत आहेत ते त्या कार्बनी पदार्थांमध्ये ते आढळतात. These are eukaryotic organisms. Some are unicellular and others are visible and naked eye. म्हणजे काय, तर हे काय आहेत, युकॅरियोटिक्स ऑर्गॅनिझम्स आहेत, दृश्यकेंद्रिकीय आहेत, एकपेशीय आहेत आणि कवकाच्या काही प्रजाती आपल्याला डोळ्यांनी दिसतात. थर्ड आहे सॅप्रोट्रॉफिक, ॲब्झॉर्ब्स देअर फूड फ्रॉम अ डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. मग तिसरे आहेत जे मृतजीवी असून म्हणजे मेलेल्या कुजलेल्या पदार्थांवर जगणारे असून त्यांच्या कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करून आपलं पोषण करणारे असतात. फोर्थ आहे दे रिप्रोड्यूस सेक्शुअली ऑर असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडी. म्हणजे ते प्रजनन लैंगिक पद्धतीनेही करतात किंवा द्विखंडन किंवा मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीनेही करतात. उदाहरणार्थ बेकर्स ईस्ट, कॅन्डिडिया आणि मशरूम. कॅन्डिडा, आळंबी आणि ईस्ट ही त्यांची उदाहरणं आहेत. ते त्यांचं जे प्रजनन आहे ते काय करतात, आयदर द्विखंडन एका पेशीचं 2 पेशी करून ते करतात किंवा नेहमीप्रमाणे करतात किंवा जसं आपण परागकरण म्हणतो त्या पद्धतीनेही करतात. फोर्थ algae, size approximately 10 micrometer to 100 micrometers. First, they are aquatic. They are aquatic म्हणजे हे जे शैवाल असतात ते पाण्यावर अवलंबून असतात. सेकंड, युकॅरियोटिक्स, युनिसेल्युलर ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम, जे ते दृश्यकेंद्रिकीय आहेत, एकपेशीय आहेत आणि स्वयंपोषी आहेत. थर्ड, photosynthesis is carried out with the help of chloroplast present in the cell. त्यांच्यामध्ये जे हरितलवके असतात त्यांच्याद्वारे ते काय करतात, प्रकाश संश्लेषण क्रिया करतात आणि स्वतःचं अन्न तयार करतात. उदाहरणार्थ क्लोरेला व क्लॅमिडोमोनास. व्हेरी फ्यू स्पेसीस ऑफ algae आर युनिसेल्युलर. काही थोड्याशाच अशा प्रजाती आहेत ज्या एकपेशीय आहेत. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ नेक्ड आय. म्हणजे बहुतेक अशा शैवाले आहेत जे बहुपेशीय असतात आणि नुसत्या डोळ्यांनीही ते दिसतात. फिफ्थ आहे व्हायरसेस. साईज अप्रॉक्सिमेटली 10 nanometer to 100 nanometer. जनरली viruses are not considered as a living organism or they are said to be organisms at the age of living and non-living. They are studied under microbiology. म्हणजे काय, जनरली व्हायरसेस हे सजीव किंवा निर्जीव या प्रकारात मोडतच नाही. त्यांना सजीवही म्हटलं जात नाही किंवा निर्जीवही म्हटलं जात नाही. ते एका सीमारेषेत आहेत, त्या सजीव आणि निर्जीवाच्या सीमारेषेमध्ये आहे.
दे आर स्टडी अंडर मायक्रोबायोलॉजी. सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये त्यांचा अभ्यास केला जातो. फर्स्ट, व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मिनिट्स दॅट मीन्स दे आर 10 to 100 times smaller than a bacteria and can be seen only with electron microscope. मायक्रोस्कोप इतके सूक्ष्म असतात की त्यांचा आपण अभ्यास फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनेच करू शकतो, त्यांना पाहू शकतो. त्यांना असंच डोळ्याने तर पाहू शकतच नाही, पण त्यांना जर पाहायचं आहे तर आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक पाहिजे. सेकंड, दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडेंट पार्टिकल्स. ते स्वतंत्र कणाच्या स्वरूपामध्ये आढळतात. व्हायरस इज लॉंग मॉलिक्युल्स ऑफ DNA. त्यांच्याकडे त्यांचे जे रेणू असतात ते काय असतात, लांब लचक असतात. आणि DNA म्हणजे हे विषाणू असतात, ते काय असतात, डिऑक्सिरायबो न्यूक्लिक आम्लापासून किंवा RNA रायबो न्यूक्लिक आम्लापासून तयार झालेले असतात. म्हणजे काय, तर त्यांना लांबलचक तो एक रेणू असतो जो लांबलचक, ज्याला मग आपण म्हणू शकू जे लॉंग मॉलिक्युल्स असतात. आणि काय असतं त्याला DNA, ते त्याचे DNA आणि RNA यापासून तो बनलेला त्याला प्रथिनांचं आवरण असतं. लक्षात ठेवायचं, हे DNA आणि RNA कशामध्ये येतं, व्हायरसेसमध्ये येतं. थर्ड, व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट और ॲनिमल सेल्स अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल अँड क्रिएट देअर न्यूमेरियस रिप्लिका. म्हणजे काय करतात हे, तर वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीमध्ये ते जाऊन राहतात. त्या पेशींच्या मदतीने ते काय करतात, स्वतःची प्रथिने बनवतात आणि स्वतःचे असंख्य रिप्लिका तयार करतात. रिप्लिका म्हणजे काय म्हणता येईल, त्यांच्याचप्रमाणे दुसऱ्या व्हायरसेस तयार करतात. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल. मग ते काय करतात, नंतर ज्या पेशींवर ते जगलेले असतात त्यांनाच ते नष्ट करतात. अँड बिकम फ्री, आणि ते स्वतंत्र होतात. आणि दीज फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. आणि जेव्हा ते फ्री होतात तेव्हा ते परत दुसऱ्या पेशींवर जातात आणि त्या नव्या पेशींना ते काय करतात, इन्फेक्ट करतात. फोर्थ, व्हायरसेस कॉज मेनी डिसीज टू प्लांट अँड ॲनिमल. मग ह्या विषाणूंमुळे काय होतं, वनस्पती आणि प्राण्यांना विविध प्रकारचे रोग होतात, त्याने ते डॅमेज होतात, ते काही उपयोगाचे राहत नाही. जसं वनस्पतींना जर विषाणूंमुळे वनस्पती खराब होतात, प्राण्यांना विविध रोग होतात, मग अशा प्रकारे ते डॅमेज करतात. हे आहे व्हायरसेस.